या स्वारगेट डेपोमध्ये जी घटना घडली ती तर अतिशय निंदनीयच आहे। याच्यामध्ये आजचा जो याची पाहणी करण्यासाठी मी आले, कारण हा स्वारगेट डेपो हा माझ्या मतदारसंघामध्ये येतो। मागच्या वेळेस पण हे जे सगळे बाकीचे उपाययोजना आपण केले होते, सीसीटीव्ही वगैरे आपण केले होते, महानगरपालिकेकडनं टॉयलेट्स वगैरे सगळे केले होते। आता जी महिलांची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे या दृष्टीने आपल्या समोर आलेला आहे। तर पहिलं तर आता मी आढावा हाच घेत होते व्यवस्थापकांकडनं की आपल्याकडे महिला सुरक्षा कर्मचारी किती आहेत, तर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं हे पहिलं आपलं उद्दिष्ट आहे। दुसरं, एक सुरक्षा रक्षक कमिटी नेमणं, त्याच्यावर एक IPS अधिकारी असणं गरजेचं आहे। पूर्वी आपल्याकडे सुरक्षा दक्षता अधिकारी असायचा STच्या ह्याला, ती आता पोस्ट नाही आहे, पण मला असं वाटतं की त्या कमिटीमध्ये तो IPS अधिकारी असावा। त्यामुळं इथले जे पोलीस स्टेशन्सची गस्त आणि हे सगळे प्रकार, ती पोलिसांची गस्त वाढवणं गरजेचं आहे STच्या ह्याच्यामध्ये। आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, कॅमेराची संख्या तर आपल्याला वाढवायलाच लागेल। अतिशय महत्त्वाची गोष्ट की जी स्क्रॅप पॉलिसी आपण आणली केंद्राने, त्या ह्याच्यामध्ये जेवढ्या बसेस स्क्रॅप करणं गरजेचं आहे त्या आम्ही 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅप करणार आहोत पूर्णपणे। ST सगळ्या डेपोतल्या ज्या काही स्क्रॅपची, राज्यातल्या ज्या स्क्रॅपच्या बसेस आहेत त्या स्क्रॅप करण्याची योजना आम्ही आखलेली आहे। ही दक्षता कमिटी आम्ही करणार आहोत। आणि महिला सुरक्षा कर्मचारी, दुसरी गोष्ट, आगारामध्ये व्यवस्थापकाची राहायची सोय असली पाहिजे आणि व्यवस्थापकांनी तिथे कंपल्सरी राहिलं पाहिजे, हे एक आम्ही नियम काटेकोर ह्या बाबतीमध्ये करणार आहोत। आणि दुसरी, सुरक्षा कर्मचारी जे नेमले जातात त्या एजन्सीची आम्ही चौकशी लावलेली आहे। सुरक्षाचं ऑडिट आम्ही आता करतोय, त्यामुळे आगामी काळामध्ये महिलांना सुरक्षा देण्यासाठी ज्या काही योजना करता येतील त्या आम्ही करू। ST महामंडळाचे अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाहीत। 5 दिवस झालं ते गाड्या काढाय 5 दिवस लागतात, एवढं महाराष्ट्रभर गाड्या ठेकेदाराच्या आहेत। आणि ज्या वेळेस माहिती विचारली जाते त्यावेळेस व्यवस्थित न सांगितल्याने हे सगळे प्रकार, हे संताप व्यक्त होतोय। यावर कोण काही बोलणार आहे का नाही? कारण इथल्या व्यवस्थापक महिला आहेत। म्हणूनच आज मी इथे पाहणीला आले आणि तुम्हाला मी तेच सांगत होते की ह्या सगळ्याचा आढावा घेऊन मी सांगते, कारण ह्या ज्या भाडेतत्वावर आपण ज्या बसेस घेतल्या आहेत त्या बसेस स्क्रॅपच्या ह्याच्यामध्ये इथे होत्या, हे आता व्यवस्थापकांनी आम्हाला सांगितलं की आता आम्ही स्क्रॅप पॉलिसीमध्ये ज्या पण अशा गोष्टी आहेत त्या बसेस आम्ही स्क्रॅप करणार होते, तुम्हाला मी आधीच सांगितलं। त्यामुळे आता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पुढच्या योजना महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 100% केल्या जातात। रात्री आपल्याकडे जर तुम्ही आता बघितलं असेल सीसीटीव्हीच्या ह्याच्यामध्ये, तर आपल्या पोलिसांची, स्वारगेट पोलीस स्टेशनच्या ह्यांची आपली एक पेट्रोलिंगची गस्त असते। आता स्वारगेटचे PI पण इथे आहेत, त्यांना पण मी सांगितलेलं आहे की आपल्याला पेट्रोलिंगची गस्त वाढवायला, म्हणजे 2 ते 3 वेळा आपल्याला इथं येऊन जायला लागणार आहे, तर ती संख्या पण आपण वाढवू की पेट्रोलिंग जास्त प्रमाणामध्ये रात्रीचं होईल इथे। नाही, पण डेपोमध्ये अनेक ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे, बरेचसे लाईट नसतात, बंद केले जातात, त्याला जबाबदार नाही। आता त्याच्याच गोष्टीचा मी आढावा घ्यायला आली आहे आणि मला असं वाटतं की लाईट असतील, कॅमेरा असतील, या सगळ्या गोष्टीची पूर्तता आपण करू। ठेकेदाराला दंड करणार आहे आपण, त्याच्या बसेस अर्थात आपण जे आता सुरक्षा ऑडिट करतोय त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील आणि त्यानुसार जो पण ठेकेदार असेल त्याच्यावर आपण दंड आणि जे काय आहे ती कारवाई नक्की करायची। अधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार आहे? 100% ऑडिटमध्ये जे निष्पन्न होईल त्याच्यामध्ये जर अधिकारी दोषी असतील तर अधिकाऱ्यांवर पण कारवाई होईल। सगळं प्रकरण घडत असताना मंत्री योगेश कदम आणि संजय सावकारे यांच्याकडून ज्या पद्धतीने वक्तव्य आणलेलं आहे, ज्यावर संताप व्यक्त होतो, तुमचे सहकारी मंत्री आहेत, मला असं वाटतं की त्यांचा, योगेश कदम जे काही बोलले असतील तर त्यांचा बोलण्याचा असा काही मतलब नसावा। आणि कारण कोणी पण आपल्या बहिणींच्यावर असा अत्याचार झाल्यानंतर अशा पद्धतीने बोलत नाही, पण त्यांचा वेगळा अर्थ काढला गेला असं कदाचित त्याच्यामध्ये असावं। तक्रार निवारण जे STचे डेपो किंवा ज्याला तक्रार करायची नंबर असतात, बऱ्याच वेळा बंद लागतात, त्या संदर्भात काय? तक्रार निवारण कक्ष हा स्थापन करण्याच्या खरं तर सूचना पूर्वीपासून होत्या, आता इथे कुठेही तो तक्रार निवारण कक्ष दिसत नाहीये। त्यामुळे आगामी काळामध्ये इथे तक्रार निवारण कक्ष असेल
एक फोन नंबर असेल की ज्याच्यावर फोन केल्यानंतर आम्ही आता जे सांगतो की पॅनिक बटन, ज्या बसेसमध्ये जे पॅनिक बटन असणार आहे त्याचा ॲक्सेस पण आम्ही मुंबईला एकाच ठिकाणी ठेवणार आहोत. त्यामुळे आम्हाला कंट्रोल आम्ही हे करण्याच्या दृष्टीने सगळ्या सोयी आता उपलब्ध खासगी जे ट्रॅव्हल्स वाले आहेत त्यांचं वावर जास्त प्रमाण या स्वारगेट असेल किंवा शिवाजीनगरमध्ये पाहायला मिळतं. त्यांच्यावर कारवाई सर्व बसस्थानकावर गर्दुल्यांचं प्रमाण का वाढलं सगळ्यात जास्त? सर्व बसस्थानकावर आपण बघितलं की खाजगी बसेस, म्हणजे इव्हन मी आता सुद्धा हे मान्यच करते की एक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः खूप 2 ते 3 वेळा या खाजगी बसेसवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि आत्ता आमचा आढावा त्याच्याचसाठी आहे की ज्या पद्धतीने आपण आदेश देतो आणि खाली त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नसेल तर 100% त्या लोकांवर, त्या अधिकाऱ्यांवर जे असतील जबाबदार त्यांच्यावर कारवाई करण्यात. या स्वारगेट बस स्थानकाच्या आधार प्रमुखांकडून या बस स्थानकाला सुरक्षा मिळावी यासाठी स्वारगेट पोलीस स्टेशनशी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत. कुठेतरी या पत्रव्यवहारांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसतंय. मी आता जो बैठकीमध्ये आढावा घेईल त्याच्यामध्ये ते पण हा मुद्दा मला काल पण पत्रकारांनी सांगितला, तर त्याबाबतचा पण मी आढावा घेऊन मी बघते की का नाही कारवाई झालेली त्या पत्रात. काही पण यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. मोबाईल मार असेल, सगळ्यात जास्त म्हणजे गर्दुल्यांचं प्रमाण वाढतंय. त्याला वचक ठेवण्यासाठी काय करणार? याच्यामध्येच अवैध धंदे जे एसटी स्टँड मधले असतील, गर्दुल्यांचं प्रमाण असेल, याच्यासाठी पोलिसांचं पेट्रोलिंग वाढणं गरजेचं आहे आणि ते पेट्रोलिंग वाढावं यासाठीची पण कारवाई केली जाईल. जर का त्या शिवशाही बसचा दरवाजा लॉक असता तर हा घटना घडलीच नसते. अभाव मेंटेनन्स का 90% शिवशाही बसेसचे दरवाजे लॉक होत नाहीत, झाले ऑटोमॅटिक लॉक, तर एअर प्रेशर कमी होतं आणि नंतर ते आपोआप उघडतात. या सगळ्यामध्ये मेंटेनन्सची देखील किती वाटते? नाही, आता आपण असं, आता तुम्हाला मी या निमित्ताने एकच सांगते की ज्या गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या आहेत, ज्याच्यावर आपण कारवाई करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही कारवाई करू. ठीक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.